नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण भोगी का साजरी करतात, तसेच या भोगी सणाचे पौराणिक महत्त्व काय आहे, याच्या पाठीमागे कथा काय आहे, तसेच भोगी कधी साजरी केली जाते, याचे आध्यात्मिक, धार्मिक महत्त्व आणि विविध प्रदेशात भोगी कशाप्रकारे साजरी केली जाते, तसेच या भोगी सणाची पौराणिक कथा काय आहे, याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा दिवस म्हणजे भोगी. भोगी शब्दाचा शब्दशः अर्थ आनंद घेणारा व उपभोगणारा असा आहे. भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. या दिवशी सकाळी घर आणि घराभोवतालचा संपूर्ण परिसर स्वच्छ केला जातो. दरवाजासमोर पाणी मारून, शेण सारवून रांगोळी काढली जाते. सर्वजण अभ्यंगस्नान करून नवे कपडे परिधान करतात. या दिवशी अंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याची पद्धत आहे. त्यामुळे येणारा उन्हाळा ऋतू बाधत नाही असे मानले जाते. भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी सासरी गेलेल्या मुली या दिवशी माहेरी येतात. या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते. हिवाळ्याच्या ऋतूमध्ये सर्व प्रकारच्या भाज्या येतात. शेताला नवीन बहार आलेला असतो. त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडावा विसावा लागतो. मग या काळात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतात. या पदार्थांमधून उष्णता घेऊन शेतकरी पुन्हा वर्षभर शेतात काम करण्यास सज्ज होतात. संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो. या सणाला भारतभर वेगळी वेगळी नावे आहेत. तमिळनाडूत हा सण पोंगल व आसाममध्ये भोगली बिहू, पंजाबमध्ये लोहिरी, राजस्थानमध्ये उत्तरावण म्हणून साजरा केला जातो. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये 4 दिवसांच्या पोंगल कापणीच्या सणाचा दिवस भोगी म्हणून साजरा केला जातो. हा दिवस लोक जुन्या वस्तू टाकून देतात आणि त्यांच्या जीवनात नवीन आनंद आणि समृद्धीचे स्वागत करतात. तमिळनाडूमध्ये संक्रांतीच्या आधी 3 दिवस पोंगल नावाचा उत्सव साजरा करतात. पहिल्या दिवसाला भोगी पोंगल असे म्हणतात. या दिवशी उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या देवराज इंद्राची पूजा केली जाते. या दिवशी जुन्या गोष्टींना दुर्लक्ष करून नवीन गोष्टींवर लक्ष दिले जाते. आता आपण पाहूया भोगी कधी साजरी केली जाते. भोगी हा पोंगल सणाच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो. हा तमिळ महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा केला जातो. हा सण मकर संक्रांतीशी जुळतो, जो सूर्याचे दक्षिणेकडून उत्तर गोलार्धात संक्रमण दर्शवितो. आता आपण पाहूया भोगी सणाचे धार्मिक तसेच आध्यात्मिक महत्त्व. भोगी या सणाला विविध नावाने ओळखले जाते. पंजाबमधील शीख धर्मातील लोकांसाठी लोहरी हा सण म्हणून संबोधला जातो. हा सण अतिशय खास मानण्यात येतो. देशातील इतर भागात हा सण थाटामाटात साजरा करतात. भोगी सणाचे धार्मिक महत्त्व. भोगीनंतर रात्र लहान होऊन दिवस मोठा होऊ लागतो. धार्मिक मान्यतेनुसार हा सण रब्बी पिकाच्या कापणीशीही संबंधित आहे. पंजाबी लोक या दिवशी लोहरी तयार करतात. संध्याकाळी सर्वजण लोहरी भोवती नाचतात आणि काही वेळानंतर ती लोहरी पेटवतात. या दरम्यान आगीत तीळ, रेवडी, गूळ, गजक इत्यादी गोष्टी टाकल्या जातात. तसेच या दिवशी रब्बी पीकही अग्नीला अर्पण केले जाते. तसेच अग्निदेव आणि सूर्यदेवाचे आभार मानले जातात. अनेक लोक या दिवशी पतंग उडवतात. आता आपण पाहूया भोगीचे आध्यात्मिक महत्त्व. पाऊस आणि ढगांचे दैवत इंद्रदेव यांना समर्पित हा दिवस. शेतकरी चांगल्या पिकांसाठी भगवान इंद्राची प्रार्थना करतात. संपत्ती आणि समृद्धीची अपेक्षा करतात. या कारणास्तव काही प्रदेशांमध्ये या दिवसाला इंद्रन असेही म्हणतात. आता आपण जाणून घेऊया विविध प्रदेशातील भोगी विधी. भोगीच्या दिवशी लोक त्यांच्या घरातील जुन्या वस्तू काढून टाकतात, ज्यामुळे नवीन पर्वाची सुरुवात होते. भोगीच्या निमित्ताने घरे पूर्णपणे स्वच्छ केली जातात. पांढरे रंगवले जातात. झेंडूची फुले, आंब्याची पाने आणि नवीन वस्तूंनी सजवले जातात. पारंपरिक विधीनुसार घरातील महिला
तांदळाच्या पिठाची पेस्ट आणि लाल खुना वापरून कोलम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फुलांच्या रचना तयार करतात. या डिझाईन्समध्ये गोपेंबा नावाचे ताजे शेणखत ठेवले जाते. त्यावर मातीचे दिवे लावले जातात. शेतकरी या दिवशी त्यांच्या नांगरांची आणि शेतीच्या अवजारांची पूजा करतात. ते अवजारांवर कुंकू आणि चंदनाची पेस्ट लावतात आणि पहिल्या कापणीपूर्वी ते सूर्योदय आणि पृथ्वी मातेची प्रार्थना करतात. काही प्रदेशांमध्ये भोंगी मंतालू नावाचा एक विधी आहे. या प्रथेमध्ये शेणाच्या गोळ्या लाकडाचा वापर करून अग्नी पेटवला जातो. सर्व जुन्या वस्तू आणि कपडे अग्नीला अर्पण केले जातात. शेती आणि घरातील कचरा जसे की जुने चटई आणि झाडू अग्नीत टाकले जातात. कुटुंबातील महिला पवित्र अग्नीभोवती फिरतात आणि देवाच्या स्तुतीसाठी मंत्र म्हणत आणि स्तोत्रे गातात. धार्मिक स्नानानंतर महिला नवीन कपडे आणि दागिने घालतात. पोंगल पनाई ही दुसरी परंपरा भोगी नंतर येते. या प्रथेनंतर नवीन मातीची भांडी रंगवली जातात. फुले आणि आंब्याच्या पानांनी सजवली जातात. उत्सवाच्या मूडचे प्रतीक म्हणून स्थानिक लोक अनेकदा म्हशींच्या शिंगांना रंगवतात आणि सजवतात. भोगी पल्लू ही एक विधी आहे ज्यामध्ये ताजे कापलेले तांदूळ आणि फळे पैशासह ठेवली जातात. मुलांना नैवेद्य वाटले जातात. या सणात लोक रांगोळी तयार करणे आणि पतंग उडवणे, कोंबड्यांच्या झुंजी लढवणे आणि बैलांच्या शर्यती यासारखे खेळ आयोजित केले जातात. आता आपण जाणून घेऊया भोगी सणाची कथा. पौराणिक कथेनुसार भोगीच्या दिवशी लोकगीत गायले जाते. असे म्हटले जाते की मुघल सम्राट अकबराच्या काळात दुल्ला भट्टी नावाचा दरोडेखोर राहत होता. तो श्रीमंतांकडून पैसे चोरायचा आणि गरिबांमध्ये वाटायचा. गरीब, हिंदू आणि शीख समाजातील मुलींच्या लग्नातही तो मदत करत असे. या काळात दुल्ला भट्टीला सुंदरी आणि मुंडारी नावाच्या 2 बहिणींची ओळख झाली. त्या दिसायला देखण्या होत्या परंतु गरीब घराण्यातल्या होत्या. घरमालकाने या दोघींचे अपहरण करून आपल्यासोबत नेले होते. यानंतर दुल्ला भट्टीने दोघांना शोधून त्यांची सुटका करून जंगलात नेऊन त्यांचे लग्न लावून दिले आणि कन्यादान केले. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.